हॅलो, नमस्कार. मी रजनी एकल पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही शिराळा बीच आणि आंबोली घाट वगैरे फिरायला चाललो आहे, कारण बरेच दिवस कुठं बाहेर पडलेलो नव्हतो. त्यामुळं जरा कुठेतरी फिरून येऊया, कोकण भाग बघून येऊया असं ठरलं आणि त्यानुसार आम्ही कोल्हापुरातून इकडे गारगोटीला जायला चाललो बिदरी मार्गे. आणि तिथं बहिणीची मुलगी आहे, तिच्या घरी जायचं आणि तिथून मग पुढे शिराड्यासाठी निघायचं असं आमचं ठरलं. त्यानुसार आम्ही बिदरी मार्गे गारगोटीत येऊन पोचलो आणि मग तिच्या घरी जेवण वगैरे करून ठेवलेलं, त्यामुळं मग तिथं जायचं असं ठरलं आमचं. शिवाय तिथं तिला पण भेटायचं होतं, बहिणीच्या मुलगीला. आणि तिचा मुलगा क्रिशू रील स्टार आहे, फेमस रील स्टार इंस्टाग्रामवरचा, त्याला पण भेटायचं होतं. आणि छानच त्याचे रील्स वगैरे असतात आणि त्याचे फॉलोअर्स पण भरपूर आहेत. तुम्ही पण त्याला फॉलो करा आणि लाईक करा आणि त्याचे रील्स पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचं रील्स लिंक दिलेली आहे, ती बघा आणि तुम्ही पण त्याला फॉलो करा. तर छानपैकी त्याच्याबरोबर तिथं असं आम्ही जरा मौज मस्ती केली आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे झाल्या. नंतर मग बाळाला थोडंसं खेळवलं. तो छानच आहे एकदम असा आणि क्यूट असा, गोड, छान वाटतोय. आणि त्याची मम्मी आणि ते ह्या बहिणीचीच माझी मुलगी ती तिथे गारगोटीमध्ये राहते, त्यामुळं तिच्या घरी म्हटलं आता जेवण वगैरे करून आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघायचं, या दृष्टीनं आम्ही तिथं गेलो होतो. आणि मग तिथलं सगळं आवरल्यानंतर आणि सगळं जेवण वगैरे केलं तिथं. सर्दी झाली. मामाचा फोन. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा गारगोटीवरून शेणगाव मार्गे आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं होतं. माझ्या मुलग्याला वेळ मिळाला नसल्यामुळं तो आला नव्हता किंवा सुनबाई पण आली नाही, त्यामुळं मी बहिणीच्या मुलग्याबरोबरच गाडीतून चालले होते. हा आमच्या गावाकडचं असं निसर्ग सौंदर्य खूपच छान आहे आणि ते तिथून आमचा कोकण भाग सुरू होतो, त्यामुळे छानच वाटतं एकदम. तर असं आम्ही त्या पुढं प्रवासाला निघालो. जरा वेळच झालेला, दुपार झालेली, कारण मुलगी गडिंग्लजवरून येणार होती, तिचं पण आवरलं नव्हतं शाळेचं काम, शाळेला गेली होती ती, त्यामुळे जरासा वेळच झाला तिला पण निघाय, त्यामुळं आम्ही पण उशिराच निघालो. नंतर आम्ही आमच्या गावावरून शेणगाव मार्गे आमच्या आईच्या घरावरूनच रस्ता गेला आहे इकडे जातेला, तर तिथून आम्ही गेलो, आईच्या घरावरूनच गेलो तिकडे. आई काय तिथं नसते, आता मुंबईला असते, त्यामुळे जरा मला पण वेळ मिळाला बाहेर फिरायला, त्यामुळं मग माझं पण शक्य झालं जायला इकडं फिरायला. त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्रच बाहेर पडलो, बहीण वगैरे, आणि तिकडून मुलगी येणार, आम्ही इकडून जाणार आणि शिराड्यावर बीचवर जायचं असं आमचं त्यामुळं नियोजन केलं. तर हा कोकण भाग इतका सुंदर आणि छान वाटतो, वातावरण वगैरे एवढं छान असतं तिकडचं, हिरवगार सौंदर्य आणि पुन्हा ढगाळ वातावरण. पाऊस काय नव्हता, पण थोडं ढगाळ वातावरण होतं. हे आम्ही कडगाव मार्गे, कडगावचा बाजार आज शुक्रवारचा बाजार असतो, त्यामुळे त्या बाजारपेठेतूनच आम्ही बाहेर पडलो होतो. आणि पुढे मग अजून बरेच लांब होतं, बाहेर असं छान ढगाळ वातावरणचं होतं. थोड्या वेळानं पाऊस सुरू होईल अशी शक्यता वाटत होती, तर आम्ही तसंच तिथून बाहेर पडलो. आणि मुलगा पण हा बहिणीचा यूट्यूबरच आहे, त्यामुळे तो पण व्लॉग करत होता, आम्ही पण करत होते आणि छान असं दंगामस्ती करत आमचं जाणं चाललेलं होतं. तर हा एवढं झाडं, हिरवाई आणि घनदाट जंगलातनं वाट आहे तिकडे जायला. तर आम्ही इकडून कडगाव मार्गे आम्ही गवसे इथं जाणार होतो आणि बहीण ही माझी मुलगी गडिंग्लजवरून त्यांची फॅमिलीसह ती तिथेच गवसे या गावावर येणार होती. म्हणजे आम्हाला पण इकडून बरोबर जवळ पडत होतं आणि त्यांना तिकडून जवळ पडत होतं, त्यामुळं मग आम्ही ठरवलं की इकडूनच जाऊया, गडिंग्लज मार्गे नको जायला. त्यामुळं आम्ही कडगाव शेणगाव मार्गे असं वगैरे तिथं पोचलो गवसे गावात, आणि ते पण तोपर्यंत तिथं येऊन पोचलेत. आणि नंतर मग मी त्यांच्या गाडीमध्ये बसले, माझ्या जावयांच्या मुलगीच्या गाडीत बसले आणि राजवीर त्याला त्या हर्षमामाबरोबर बसायला आवडतं, त्यामुळे तो त्यांच्या गाडीत गेला आणि
मी मीरासह माझ्या मुलगीसह तिच्या सासूबाई जावई यांच्याबरोबर गाडीत बसले आणि तिथून मग आमचा आंबोली घाटाचा प्रवास सुरू झाला. अजून आंबोली पुढं यायला थोडंसं वेळ होता लवसेगावरून पुढे जाताना. मेरा 2 कॅडबरी मला एक दे, मला एक दे की खाऊ खाऊ काय. काय आहे बोटिंग एकदा जायचं आहे. सुट्टी गेली हे आहे ते हिरवा काळा रोड आणि लाल गाडी कसं वाटतं म्हणजे बाहेर. होय. तिथं जाऊन रूम करशील. ग्राउंड वर तू दुपारनंतर जातीस काय म्हणली इंगनूरला आईच्या शाळेत. होय. सकाळपर्यंत तिथं आणि संध्याकाळी दुपारी तिथं काय झोपतीस मग तिथं शाळेत. मग डबा संपवतीस काय नाही. म्हणजे डोंगराशी कापलेला आहे आतनं काय आणि समोर धबधबा वरती त्या धबधब्याच्या मागे उभारता येते. आता नसतं. बंटीपुरीचे ते रिसॉर्ट आहे. लगेचच आहे ते होय. मीरा बघे तर बघ ना तिकडे थांबायला पाहिजे. थांबायला सांगा नाही ती गेली कराड पुढे. पुढे थांबायचं आहे. हा थांबायचं आहे. ते धबधबा आहे तिथं थांबायचं असेल. घर उतरले काय मामे ते कडा इकडं आम्ही पावसाळ्यात जास्त काही यायला बघत नाही. हा आता हे लावले का ते. उभं कर, उभं कर. हा? वरती पण थांबायचं तिथं जायला आत बघायला हे होतं छान. छान दिसत होतं. बघायला सगळं खाली त्या हर्षी पुढे जाऊन फोन कर. पुढे गाडी जाऊया तिकडे. धबधब्याला आलो. अजून पाणी नाही. पाणी नाही धबधबा सगळं वाळलेच आहे. आता वाळच बघून जातात माणसं. पूजा काय करूया उतरा जायचं नको काय पूजा धबधब्या लक्षाला पाणी नाही ना. होय तिथेच थांबायला पाहिजे. सांगा की पाणी मोबाईल कुणाच तरी खाली पडतील. राजू दाखवू दे दाखव. हे किती करणार. मी पिंकवाला आणले की तिथं रात्री झोपताना घालते ते अंडे मला घालाय. वर
अध्यक्षांसाठी तेच घ्या. काय रे हे? आयशर टू व्हीलरला दडीला परवा आणि पुढचा पुढे झाला गाडीवरची नवरा बायको पोरं मला येऊ आले. उलटं नाही मोठा टर्न आहे. आता पूर्ण घेऊ आहे पूर्ण घेऊ आहे अंगार की सगळी इथं बसलेले असतात पोलीस का टू व्हीलरला पकडायला रेड्डी आंबोली घाट आता संपला होता तोपर्यंत मीरा झोपी गेली आणि आम्ही मग थोड्या वेळानं आंबोली घाट संपल्यानंतर एक सावली हॉटेल म्हणून आहे तिथं थोडं उतरलो आणि तिथंच वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि पूजेच्या सासूबाईने म्हणजे माझ्या मुलगीच्या सासूबाईने कैरी चिरून आणली होती छान अशी तिखट मीठ लावून त्याला ती खाली त्याचा जरासा आस्वाद घेतला आणि थोडा वेळ तिथं थांबून विश्रांती घेतली थोडीशी आणि इकडचं तिकडचं खाऊन पिऊन झाल्यावर जरासं इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आम्ही पुन्हा आणि पुढच्या प्रवासाला बाहेर पडलो. तर तोपर्यंत मीरा गाडीत झोपली होती ती काही जागीच झाली नाही. नंतर राजीव पण छान मस्त मजेत होता. स्वीट कॉर्न आंब्या कैरीचं फोडी वगैरे खाऊन पुढे आम्हाला सावंतवाडी मार्गे प्रवासाला जायचं होतं त्यासाठी आम्ही तिथून निघालो आणि बाहेरचं एवढं वातावरण छान आणि सुंदर हिरवंगार तांबडी माती आणि कोकण बाग सर्व बघून असं मनाला खूपच समाधान वाटत होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं. तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि सावंतवाडी इतकं छान ते तिथलं पण सौंदर्य आणि वनभवन सावंतवाडी छान होता. पुन्हा पुढे आल्यावर ते ह्याचं जंक्शन सावंतवाडी जंक्शन खूपच छान आहे ते पण बघायला अतिशय सुंदर वाटलं आणि तिथून पुढे मग आम्ही शिराडा बीचसाठी निघालो. थोड्याच अंतरावर आता शिराडा बीच येईल ही आशा होती कारण प्रवासातच भरपूर वेळ चालला होता. पण बघूया आता थोड्याच वेळावर आम्ही तिथे पोहोचू. आणि येताना दांडेली लागते. तेच 2-3 दिवसाची अशी ट्रिप काढावी झाली. असं दिवाळीकडे वगैरे जायला पाहिजे नाही. नाही गर्दीली असते हा हेच आहे. शेवटी एक तास आम्ही शिराडा बीचवर येऊन पोहोचलो. इतक्या वेळेच्या प्रवासानंतर आंबोली घाटचा एवढा प्रवास आणि तिथून पुढचाने एवढा भरपूर प्रवासानंतर इथं आलो. मीराला काहीच माहीत नव्हतं तिच्यासाठी सरप्राईज होतं त्यामुळे ती खूपच खुश झाली. तिला इथं येईपर्यंत सांगितलंच नव्हतं त्यामुळं तिला एकदमच मोठं सरप्राईज मिळालं. ते नव्हती तिकडं. नाही बाई काय करूया
तिकडे जाऊया. ए मीरा असं पळत येईल तिकडनं इकडे. चप्पल घाल मीरा. मीरा. महिलांना काय आईची नावं नको, पुरुषांना फक्त आईची नाव. आईचं नाव महिलांचं जास्त आईचं नाव विचारायचं. ए इकडे हातावर आहे, हातावर आहे. आली. आली, आली. तिथून आम्ही बाहेर पडलो आणि रेड्डीचा गणपती बघायला जायचं असं ठरलं. ह्यातनंच होऊन जाते असं झालं. तिथून जवळच होता रेड्डीचा गणपती. तर तिकडच्या तिथे पोचायसाठी आम्ही गाडीतून चाललो. हात ठेव. उतरा आम्हीला. हा चल चल तुला धरायला पाहिजे. चल नंतर बघूया. रेड्डीचं हे गणपतीचं मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि छान सुंदर असं बांधलेलं आहे. तिथं अंगारकी संकष्टीच्या वेळी तर खूपच गर्दी असे म्हणतात. आणि ह्या गणपतीचे मूर्ती पण खूप मोठी आहे, छानच आहे, सुंदर आहे. तर ह्या गणपतीचे म्हणे हा स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. काहीतरी ह्याच्याबद्दल एक कथा आहे, ते जावाने आम्हाला सांगितली. त्यात हा गणपती पण नवसाला पावतो म्हणतात आणि मागेल ती इच्छा पूर्ण करतो असं ऐकलं. त्यामुळे तिथं सर्वांनी आपल्या आपल्या इच्छा गेले की इच्छा व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा धरूनच लोक ह्या मंदिरात जातात. तर ते मंदिर पण छान वाटलं. असं प्रशस्त आणि छान असं सौंदर्य असलेलं मंदिर आहे. तर तिथं आम्ही मंदिर बघितलं आणि त्याच्यानंतर तिथून मग जरा फेऱ्या वगैरे काढल्या आणि तिथून मग बाहेर पडलो. तर बाहेर गाई वगैरे तिथं होत्याच. आणि तर त्याच्यानंतर आम्ही तिथून रेड्डीचा गणपतीच्या मंदिराच्या पलीकडंच समुद्र आहे. त्यामुळं तिथं बघायसाठी म्हटलं जाऊया. मग सर्वजण त्यातल्या वाटेनं तिथून निघालो. आणि वेळ लागले का मी माझा वेळ जातो म्हणून मी हे करत नाही. खरं झालं तर झालं म्हणून मी शूट करून ठेवतोय. वेळ लय द्यायला लागतं त्याला, रिकाम माणूस पाहिजे त्याला. येथील समुद्रकिनारा खूपच घाण खराब वगैरे झालेला दिसला. तिथं सगळ्या बाटल्या कचरा वगैरे सगळा गोळा झालेला. त्यामुळे तिथं वास पण येत होता आणि थोडं तिथं जायलाच नको असं वाटत होतं. पण आम्ही त्या साईडला असं गेलो कारण समुद्र बघायचं होतं आणि तिथं छानच तिथलं सौंदर्य वाटत होतं. त्यामुळे मुलांना आम्हाला सगळ्यांना ते बघायचं होतं. मग तिथं आम्ही जाऊन थांबलो.
नाही नाही घाणच आहे पिल्या. कसलं भारी उत्सव आहे. फोटो काढा बरं. हे इकडे या, शिरीष तोंडावर उडालं तुझ्या सर. हा समुद्र आणि उसळत्या लाटांचं सौंदर्य, शिवाय आंबोली घाट आणि कोकण भागातले सौंदर्य, हिरवाई बघून एवढं मन प्रसन्न होतं की खूपच समाधान होतं. तुम्ही पण एकदा नक्की अशी पद्धतीची ट्रिप काढा आणि ह्या गोष्टीचा आनंद घ्या. हे कुठं जाऊ नुकसा समुद्र सौंदर्याचा आनंद घेत घेत संध्याकाळ कधी झाली काही समजलंच नाही. कारण घरातून बाहेर पडायलाच वेळ झाला होता. त्यामुळं आम्हाला तिथलं सगळं बघून परत फिरायला पण अंधार पडत आला. त्यामुळं लगेचच आम्ही तिथून बाहेर पडलो आणि लांबचा प्रवास असल्यामुळं पुन्हा परत घरी यायला पण वेळ लागणार होता. त्यामुळं सर्वजणच आम्ही आता बाहेर पडलो आणि फारच आता संध्याकाळ झालीच होती. मग तिथून सर्वजण गाडीत बसलो आणि पुन्हा आता कुठल्या तरी हॉटेलवर जेवूनच मग घरी जायचं असं ठरलं. मग तिथून आम्ही पुढं आंबोली घाटाच्या अलीकडे एक हॉटेल आहे सावली म्हणून, म्हणजे जाताना पण आम्ही तिथे थांबलो होतो. तर तिथेच थांबलो आणि सगळ्यांनी मच्छी थाळी आणि थोडीशी शाकाहारी थाळी कोण कोण खातात त्यांना शाकाहारी वगैरे घेऊन खाल्लं आणि तिथलं आवडलं आणि मग पुन्हा आम्ही घरी यायला निघालो. तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.